8 वर्षांपूर्वी 400 रुपयांची गुंतवणूक आता महिन्याकाठी 1 लाख रुपयांची उलाढाल। धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील SBI बँकेच्या जवळ सचिन करळे यांनी 8 वर्षांपूर्वी चहाचं हॉटेल सुरू केलं। सुरुवातीला 400 ते 500 रुपयांची त्यांनी गुंतवणूक केली। व्यवसाय सुरू करताना चहा बनवता येत नव्हता। सुरुवातीला चहा बनवायला शिकले। त्यानंतर हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला, तसतसा चहा प्रसिद्ध होत गेला। अगोदर साखरेचा चहा विकणाऱ्या सचिन यांनी काळानुरूप चहात बदल केला। साखरेचा चहा सोडून त्यांनी गुळाचा चहा विकायला सुरुवात केली आणि गुळाच्या चहाला लोकांचा प्रतिसाद वाढत गेला। मी सचिन करळे 2015-16 साली मी हा चहा व्यवसाय चालू केलेला आहे। अगोदर काय माझं 4 ते 5 लिटर जात होतं। आता एक 5-6 वर्षात माझं 60-70 लिटरपर्यंत दूध जाते। तुमची सुरुवातीला गुंतवणूक किती होती? सुरुवातीला काय माझं 400-500 रुपयाचा व्यवसाय चालू केला। आता दिवसाकाठी किती रुपयांची उलाढाल होते? 3-4 हजारपर्यंत होते। 4-5 काय वाटतं व्यवसाय सुरू करताना काय अडचणी आल्या की अगोदर काय चहा मला स्वतःला येत नव्हता। मी अगोदर स्वतः चहा शिकलो, त्यानंतर आता परफेक्ट झालो। अगोदर साखरेचा चहा होता, आता गुळाचा चहा पण मला चांगला। काय वाटतं आता किती वय तुमचं? आता माझं वय 33 आहे। काय वाटतं 33व्या वर्षी किती उलाढाल करता तुम्ही दिवसासाठी? 4,000 होते। काय वाटतं 400 रुपयांचा प्रवास सुरू झाला आता 4,000वर आला, काय वाटतं? प्रयत्नाचं फळ मिळते असं वाटायला। बाकी तरुणांना काय सांगतो? काय प्रत्येकानं आपला नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपला स्वतःचा कोणता तरी छोटा का असणार पण व्यवसाय चालू करा। आता करळे यांना दिवसाकाठी 60 ते 70 लिटर दूध लागते, तर दिवसाकाठी 3 ते 4 हजार रुपयांची उलाढाल होते। दर महिन्याकाठी 1 लाख रुपयांपर्यंतची त्यांची उलाढाल होते। अवघ्या 33व्या वर्षी सचिन यांनी हॉटेलचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय। SBI बँकेच्या शेजारी हॉटेल असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी असते, तर चहाची गुणवत्ता चांगल्या प्रतीची असल्यामुळे चहासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते। 400 ते 500 रुपयात सुरू केलेला व्यवसाय आता महिन्याकाठी 1 लाख रुपयांची उलाढाल करतोय। त्यामुळे सचिन यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे।